नमस्कार मित्रांनो, मी मयूर झलटे ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण महा-टी-ई-टीचे अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न बघत होतो. त्यामध्ये महा-टी-ई-टी पेपर 1 यासाठी येणारे अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न परिसर अभ्यासाचे आपण बघणार आहोत, जे की 121 ते 150 यामध्ये येत असतात. चला पुढे बघा. पहिला प्रश्न याच्यामध्ये, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? हा प्रश्न 2021च्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. जवळजवळ हे सर्वच प्रश्न 2021च्या परीक्षेमध्ये येऊन गेले आहे आणि अत्यंत महत्त्वाचे. आपण बघितलं आहे भरपूर प्रश्न रिपीट होत असतात, त्यामुळे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. बघा, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर कर्नाटकचे पठार जे आहे, कोणते? कर्नाटकचे पठार जे आहे ते मैदान या नावाने ओळखले जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? सखोल शेती, एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक, मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर, मर्यादित यांत्रिकीकरण. तर याचं उत्तर आहे ब आणि क. ऑप्शन नंबर 2, मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर. बघा, सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी कोणत्या? तर मर्यादित यांत्रिकीकरण आणि मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गुजरातच्या सीमेशी लागून म्हणजे संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? म्हणजे सीमा ज्या आहे त्याच्या संबंधित हा प्रश्न आहे. तर गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर नंदुरबार आणि धुळे. जसं महाराष्ट्राचा नकाशा आपण जर बघितला, ठीक आहे, तर वरती MP, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ट्रिक तयार केल्या आहे. नधू, जबू, आणा, भंगो, ठीक आहे, यग, नाच, पानं, धुणं, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स आहे. आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवू. जर तुमची डिमांड असेल तर तुम्हाला सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हाला मी होमवर्कसाठी देणार आहे, त्याचं आन्सर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे मासे म्हणजेच मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायांपैकी कोणती आहे? मासे यांच्याशी संबंधित विसंगत बाब कोणती? काही मासे दीर्घायू असतात, काही मासे अल्पायू असतात, हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते, शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. तर हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायांपैकी कोणता? संपर्कजन्य, तर खरूज, इसब आणि गजकर्ण हे संपर्कामध्ये आल्यानंतर हे रोग होत असतात. ठीक आहे, आपण जे उत्तर आहे त्याच्याकडेच जाऊया. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित खत काय आहे? तर खतच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हे ऑथेंटिक साईटवरती जाऊन आपण हे प्रश्न काढलेले आहे. मनाचे प्रश्न नाही आहे, आतापर्यंत येऊन गेलेले प्रश्न आहे. ठीक आहे. प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पिष्टमय पदार्थ, मेद, जीवनसत्वे आणि प्रथिने. तर प्रथिनांपासून. उत्तर काय आहे? प्रथिने. प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये प्रथिने या घटकापासून मिळतात. पुढचा प्रश्न बघा, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते? तर रक्तबिंबिका हे करतात. ज्यावेळेस ते बाहेर ऑक्सिजनच्या संबंधात येतात त्यावेळेस रक्त गोठल्या जातं, तर रक्तबिंबिका हे त्याचं काम करत असतात. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारे घटक खालीलपैकी कोणते? बघा, वातावरण, प्रकाशाचे विकिरण. तर वातावरण देखील आणि प्रकाशाचे विकिरण देखील याला कारणीभूत आहे. आकाश निळ्या रंगाचे दिसते यासाठी. तर ऑप्शन नंबर 3 जे आहे, दोन्ही अ आणि ब दोन्ही योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे धातू डॅश डॅश नसतात
काय नसतात धातू? तन्य नसतात का? वर्धनीय, ठिसूळ, सुवाहक. ठिसूळ तर लाकडं वगैरे असतात ना, त्यामुळे ठिसूळच. सर्वसाधारणपणे धातू ठिसूळ नसतात. बाकी जे 3 गुणधर्म आहे ते धातूमध्ये असतातच. खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. खालील कारण बघा, एक कारण दिलं आहे आणि त्या कारणाचा परिणाम दिलेला आहे, तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पाणी हे संयुग आहे. पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहे. तर बघा, पाणी हे कारण आहे आणि त्याचा परिणाम पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. तर योग्य पर्याय आपले दोन्ही, अ आणि ब दोन्हीही योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो? परिसंस्थेतील विघटक हा अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो? तर संक्रमण करण्याचे काम करतो. ठीक आहे, पुढचं बघा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर आपण अभ्यासतोय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत जो प्राचीन इतिहासाचा कालखंड आहे. ठीक आहे, सरळ सरळ प्रश्न पुस्तकामधूनच आपल्याला आले आहे. आपण जे स्टेट बोर्डचे पुस्तकामधून विद्यार्थ्यांना शिकवतो तेच. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? बघा, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणांच्या अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली. हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहे. तर पर्याय नंबर 4 जो आहे, अ, ब आणि क हे तीनही विधाने योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला प्राचीन इतिहासाचा आणि हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यापैकी सुद्धा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. पुढे बघा, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर क्रोमॅनॉन. कोणता मॅन? क्रोमॅनॉन मॅन या नावाने ओळखला जातो. पुढे, शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता? नसलेला कोणता? तर म्हैसूर व मदुराई. म्हैसूर व मदुराई हा पर्याय योग्य आहे. शिवकाळातील हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश कोणता? तर म्हैसूर व मदुराई हे शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश आहे. बाकी सगळे हिंदवी स्वराज्यातील प्रदेश आहे. कर्नाटकातील बेळगाव, कारवार व धारवाड, तामिळनाडूतील वेल्लोर. ठीक आहे, पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे? तर सुब्रमण्यम भारती यांनी काव्यरचना केलेली आहे. पुढे बघा, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? तर 17व्या शतकामध्ये. 17व्या शतकामध्ये मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? तर 17वं शतक जे होतं त्यावेळेस उभारले गेलेले आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी. आता संबंध जोडायचा आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, तर समर्थ रामदास कुठे? जांब. ठीक आहे, पुढे, शिवराय आपल्या सेवकांची किंवा सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? बाजी घोरपडे यांचा दाखला देणार नाहीत. पुढे, शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? बारगीर
हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? तर घोडदळाशी संबंधित आहे. शिवरायांच्या इतिहासावरती 100% 7 ते 8 प्रश्न येता म्हणजे येतातच. त्यामुळे शिवरायांचा इतिहास आपल्याला अभ्यासावाच लागणार आहे. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायांपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर मतदानाचा मूलभूत अधिकार नाही भारतीय संविधानानुसार. बाकी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आहे, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार नाही, मूलभूत अधिकार नाही. ठीक आहे, पुढे बघा. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते? किमान 15 आणि कमाल 45 तर पंचायत समितीमध्ये असते. किमान 15 सदस्य पाहिजे आणि कमाल 45 तर पंचायत समितीमध्ये. पुढचा प्रश्न. खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती? तर राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. कोणाचा? राज्यपालांचा. बाकी राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. हो. राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात. बरोबर आहे. राज्याबाहेरील व्यक्ती असतात. राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. ठीक आहे, म्हणजे आपलं 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? बाजरी तंतुमय आहे, पालेभाज्या तंतुमय असतात, धान्याचा कोंडासुद्धा तंतुमय असतो, मार्गारीन हा पदार्थ तंतुमय नसतो. पुढे. पेंच, नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर हे राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच हे नाव ऐकले बघितलं आपल्या लक्षात येतं हे राष्ट्रीय उद्यान आहे म्हणून. पुढे बघा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वारली आणि कोकणा या आदिवासी जमाती आहे. पुढचा प्रश्न. काळी मृदा या प्रकारच्या मृदेची वैशिष्ट्य किंवा गुणधर्म नसणारे विधान खालीलपैकी कोणते? काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य नसणारे किंवा गुणधर्म नसणारे विधान कोणते? बेसल्ट खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. बरोबर आहे. टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट या उपद्रव्यांमुळे काळा रंग प्राप्त होतो. हे पण बरोबर आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात. तर हे चुकीचं आहे. कोणतं पर्याय? या मृदेला 4 नंबरचा पर्याय जो आहे तर रेगूर मृदा किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात. हा पर्याय चुकीचा आहे. बाकी 3ही पर्याय योग्य आहे. आता या प्रश्नाला उलटपालट करून पुन्हा विचारू शकतात. बेसल्ट खडकाचा अपेक्षे होऊन कोणत्या मृदेची निर्मिती होते असा प्रश्न येऊ शकतो. किंवा टिटॅनी फेरस काळी मृदेमध्ये कोणते घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो असा देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिले आहे. कालवा उपसा, कालवा तलाव, विहीर उपसा, विहीर तलाव. तर याच्यातील योग्य उत्तर आहे विहीर आणि उपसा. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनाच्या वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी कोणती आहे? तर विहीर आणि उपसा. पुढचा प्रश्न. खालील पर्यायांपैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? आता शेवटचा प्रश्न. तर रेखावृत्ताचे वैशिष्ट्य परस्परांशी समांतर, लांबी समान, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त आणि शून्य रेखावृत्त म्हणजे विषुवृत्त. तर याच्यामध्ये योग्य पर्याय आहे लांबी समान. 2 नंबरचा पर्याय जो आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आपले या ठिकाणी 30 प्रश्न संपलेले आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा. धन्यवाद.